नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अर्जुन जेव्हा त्याच्या गाडीतून कोर्टामध्ये जात असतो तेव्हा त्याच्या गाडीच्या मागच्या सीटवर एक गुंड बसलेला असतो. अचानक तो रुमालाला क्लोरोफॉर्म लावतो आणि अर्जुनच्या तोंडावर ठेवतो. अर्जुनचा गाडीवरचा बॅलन्स अटकतो आणि अर्जुन बेशुद्ध पडतो. तर तो गुंड लगेच फोन करून सांगतो की माझं काम झालंय, तू लवकरात लवकर ये. तर इकडे कुसुमताईचा फोन सायलीला आलेला असतो. कुसुमताई म्हणत असते की मी आले इथं, तू कुठे? सायली सांगते की मी आली आहे गेटच्या बाहेर, ये तू. थोड्याच वेळात कुसुमताई रिक्षा घेऊन सायलीजवळ येते आणि दोघीही तिथून निघून जातात. तर इकडे चैतन्य मात्र अर्जुनची वाट बघत असतो. अर्जुन अजूनही कोर्टात पोहोचलेला नसतो, त्यामुळे त्यालाही चिंता वाटत असते. तर इकडे दुसरा गुंड देखील तिथं आलेला असतो. ते दोघंही अर्जुनला मागच्या सीटवर शिफ्ट करतात आणि दोघंही अर्जुनची गाडी घेऊन जात असतात. तर सायली आणि कुसुमताई देखील त्याच रस्त्याने जात असतात. तेव्हा कुसुमताईचं लक्ष सहज अर्जुनच्या गाडीकडे जातं. कुसुमताई सायलीला म्हणते की सायली, अर्जुन सरांची तीच गाडी आहे ना गं? तर सायली म्हणते की हो, पण ते अजून इथे काय करताय? एव्हाना ते कोर्टात असायला हवे होते. सायली म्हणते की अगं पण कुसुमताई, सरांची गाडी तर कोणीतरी वेगळंच चालवतंय, सर कुठे? कुसुमताई म्हणतात की जरा फोन कर त्याला. सायली अर्जुनला फोन करते, परंतु अर्जुनचा फोनच लागत नसतो आणि तो उचलतही नसतो. सायली म्हणते की अगं सर फोन उचलत नाहीये, याचा अर्थ काहीतरी गडबड तर आहे. कुसुमताई म्हणतात की अगं कोणा दुसऱ्याला दिली असेल गाडी चालवायला, तो कोर्टातच गेला असेल. सायली म्हणते की कुसुमताई, अर्जुन सर दुसरं कोणाला गाडी चालवायला देणं शक्यच नाही, ते गाडीतच असणार आहेत. कुसुमताई म्हणत असते की अगं पण गाडी कुठे निघाली आहे आणि अर्जुन का दिसत नाहीये? सायली रिक्षावाल्या दादांना सांगते की त्या गाडीच्या मागे घ्या गाडी लवकर. आणि सायली आणि कुसुमताई आता अर्जुनच्या गाडीतला पाठलाग करत असतात. तर इकडे नागराज आणि प्रिया कोर्टाकडे आलेले असतात. नागराज प्रियाला म्हणतो की हे सारखं सारखं घड्याळ बघतीयस, तुला काय वाटलं घड्याळाचे काटे पटापट फिरणार आहेत का? जेव्हा जे व्हायचंय तेच होणार आहे. प्रिया म्हणते की मला तर असं वाटतंय की त्या अर्जुनचं किडनॅपिंग. असं म्हणताच नागराज जोरजोरात हसायला लागतो आणि जरा प्रियाला बाजूला घेऊन जातो. तो प्रियाला म्हणतो की अगं काय करतीयस, हे कोर्ट आहे, हे पोलिसांच्या गाडीला टेकून बोलतेय की किडनॅपिंग वगैरे, काय वेडी आहेस का तू? तुला काय जाहिरात करायची आहे का आपण काय करणार आहोत त्याची? एवढ्यातच साक्षीचा प्रियाला फोन येतो. प्रिया म्हणते की बोल साक्षी, काम झालं? साक्षी म्हणते की ऑफकोर्स झालं. तशी ही रिस्पॉन्सिबिलिटी कोणावर होती? माझ्यावर आणि अण्णांवर, त्यामुळे हे तर काम होणारच होतं. प्रिया म्हणते की आत्ता कुठे मला रिलॅक्स फील होतं. साक्षी, तू आणि तुझे अण्णा तर एकदम सॉलिड आहेत गं. बरं ऐक, मी कोर्टात जाऊन बसते, इतरांसारखं अर्जुन सुभेदारची वाट बघत बसते. तर इकडे सायली आणि कुसुमताई मात्र अर्जुनच्या गाडीतला पाठलागच करत असतात. तर इकडे प्रिया, नागराज दोघंही कोर्टामध्ये बसलेले असतात. प्रिया म्हणते की चैतन्य बघा ना, सारखाच कॉल करतोय अर्जुनला. मला मी सांगून टाकू का की अर्जुनच्या तोंडात गोळा कोंबलेला असेल, त्याचे हातपाय बांधून ठेवलेले असतील? नागराज म्हणतो की गप ना माझी आई, कशाला काही पण काय बोलतीयस, कोणी ऐकलं म्हणजे? प्रिया म्हणते की पण खरं सांगा, तुम्ही पण याची मजा घेताय की नाही? आणि मग दोघंही हसायला लागतात. रविराज मनात विचार करत असतो की अर्जुन वेळेच्या बाबतीत खूप पर्टिक्युलर आहे, मग अजून पोहोचला का नाही? मधुभाऊ देखील अर्जुनची वाट बघत असतात. तितक्यातच जज साहेब तिथे येतात. जज साहेब म्हणतात की कोर्टाचं कामकाज सुरू करण्यात यावं. चैतन्य म्हणतो की जज साहेब, मधुकर पाटील यांचे वकील अर्जुन सुभेदार अजून कोर्टात पोहोचले नाहीयेत. जज साहेब म्हणतात की काय, हा कोर्टाच्या वेळेचा अपमान आहे. चैतन्य म्हणतो की नाही, तसं नव्हतं. सन्माननीय कोर्टाची अर्जुन सुभेदारांना खूप जाणीव आहे, पण आज काय झाले काही कळत नाही. कदाचित काहीतरी कारणामुळे त्यांना वेळ भेटला नसेल, पण मी कोर्टाला विनंती करतो की त्यांना थोडा टाईम मिळावा. पुन्हा सर्वजण अर्जुनची वाट बघायला लागतात. तर इकडे सायली आणि कुसुमताई गाडीचा पाठलागच करत असतात. सायली म्हणत असते की अर्जुन सर फोन उचलत नाही, त्यांना काही झालं तर नसेल ना? तर कुसुमताई म्हणतात की अगं काळजी करू नको, सुखरूप असेल तो. सायली म्हणत असते की पण कुसुमताई, हा सगळा काय प्रकार आहे आणि ही माणसं यांना कुठं घेऊन चालली आहेत? कुसुमताई म्हणतात की काहीच कळायला मार्ग नाही आहे, नशीब आपण हे लवकर बघितलं. सायली आणि कुसुमताई आता अर्जुनच्या गाडीचा पाठलाग करत असतात, परंतु अचानक रिक्षा बंद पडते. सायली म्हणते की अहो दादा, हे काय झालं? ती कशी रिक्षा बंद झाली? सायली आणि कुसुमताई दोघंही रिक्षाच्या खाली उतरतात. त्या दोघीही त्या रिक्षावाल्या दादाला म्हणत असतात की पटकन आवरा, आम्हाला त्या गाडीच्या पाठीमागे जायचंय. सायली देखील म्हणत असते की अहो दादा प्लीज लवकर करा, माझ्या नवऱ्याचा जीव धोक्यात आहे. कुसुमताई म्हणत असते की अगं तू नको काळजी करू, आपण पोहोचू वेळेत. सायली म्हणत असते की कुसुमताई, ह्या सगळ्याचा केसशी तर काही संबंध नसेल ना? माझ्यामुळे जर अर्जुन सरांना काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही.
सायली देवी आईकडे प्रार्थना करत असते की रिक्षा लवकरात लवकर सुरू होऊ देत. सर्वजण कोर्टामध्ये अर्जुनची वाट बघत असतात तेव्हा जज साहेब म्हणतात की मिस्टर गडकरी, कोर्ट आता यापेक्षा जास्त वेळ थांबू शकत नाही. अर्जुन सुभेदार यांच्याशी काही संपर्क झाला की नाही? चैतन्य म्हणतो की मी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय परंतु ते फोन उचलत नाहीये. अशीच काहीतरी अडचण आली असणार, त्याशिवाय ते असं कधी करणार नाही. मी कोर्टाला विनंती करतो की आणखी थोडा वेळ मिळावा. रविराज म्हणतो की जज साहेब, अर्जुन सुभेदार यांचं वागणं बेजबाबदार आहे. जज साहेब म्हणतात की निश्चितच, परंतु अर्जुन सुभेदार यांचा आधीचा रेकॉर्ड बघताना कोर्ट त्यांना अजून वेळ द्यायला तयार आहे. आता 1 तासाचा वेळ दिला जाईल. 1 तासात अर्जुन सुभेदार जर कोर्टात पोहोचले नाही तर पुढची तारीख देण्यात येईल. तर इकडे गुंडांनी अर्जुनला आणलेलं असतं आणि ते अर्जुनला गाडीच्या खाली उतरवत असतात. चैतन्य मधुभाऊंना म्हणतो की मधुभाऊ, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, अर्जुन येतच असेल. त्याला परत एकदा कॉल करतो, रस्त्यातच असेल तो. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की आता सगळं देवाच्याच हातात. चैतन्य म्हणतो की तुम्ही अजिबात काही काळजी करू नका, मी सगळं बघतो. तर इकडे आश्रमातील काकू काकांना म्हणत असतात की अर्जुन सुभेदार तर कधीच लेट येत नाही, आज काय झालं असेल? काका म्हणतात की कदाचित त्यांचं केसवरून लक्ष तर हटलं नसेल ना? तर त्या काकू म्हणतात की नाही, असं कधी होणार नाही. चैतन्य बाहेर आलेला असतो तेव्हा रविराज म्हणतो की चैतन्य, हा सगळा काय प्रकार आहे? कोर्टात वेळेत यायचं असतं, ही बेसिक गोष्टसुद्धा कळत नाही अर्जुनला. चैतन्य म्हणतो की सर, मला खरंच माहीत नाही की अर्जुन कुठे आणि त्याला काय झालंय, पण काहीतरी मोठा प्रॉब्लेम झाला एवढं तर नक्की. रविराज म्हणतो की हो, खरंच ना, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय आणि त्या प्रॉब्लेमचं नाव आहे सायली अर्जुन सुभेदार. जेव्हापासून सायली अर्जुनच्या आयुष्यात आली आहे ना, तेव्हापासून त्याचं वागणं बदललंय. पण तो कामाच्या बाबतीत इतका बेफिकीर होईल असं कधी मला वाटलंच नव्हतं. चैतन्य रविराजला म्हणतो की सर, अर्जुन असा नाहीये आणि तुम्ही तर चांगलंच ओळखता त्याला. रविराज म्हणतो की मी नाही ओळखत त्याला, मी त्या अर्जुनला ओळखत होतो जो एक हुशार आणि जबाबदार वकील होता. तो माझा जावई होणार होता आणि आता तर तो कोर्टात सुद्धा वेळेवर येत नाही. आता तो फक्त सायलीचा नवरा आहे आणि या अशा अर्जुन सुभेदारला मी तरी नाही ओळखत. तर इकडे त्या गुंडांनी अर्जुनला एका घरामध्ये ठेवलेलं असतं आणि सायली आणि कुसुमची रिक्षा देखील चालू झालेली असते. त्या रिक्षातून पुढे निघतात. इकडे प्रिया नागराजला म्हणत असते की कोर्टाने पुढची तारीख द्यायला हवी होती ना, ही काय सुट्टी वगैरे. नागराज म्हणतो की तू टेन्शन घेऊ नको, अजून अर्जुन 1 तास तरी इथं पोहोचत नाही. प्रिया म्हणते की आणि तो इथे पोहोचला तर? नागराज म्हणतो की कसा पोहोचू शकेल तो? प्रिया म्हणते की तो अर्जुन सुभेदार आहे, तो काहीही करू शकतो. आपण त्याला जिथे ठेवलंय तिथून तो पळून गेला तर? नागराज म्हणतो की असा कसा पळून जाईल, मैपतच्या माणसांच्या ताब्यात आहे तो. त्यातच तो कुठे हे आपल्याला पण माहीत नाही, कसं काय पळून जाईल तो? प्रिया म्हणते की मी साक्षीला कळवते की इकडे काय झालंय ते. प्रिया साक्षीला फोन करते. साक्षी म्हणते की काय झालं, कोर्टाने पुढची तारीख दिली? प्रिया म्हणते की आपलं नशीब कुठं एवढं चांगलं आहे, 1 तासाची सुट्टी दिली आहे मध्ये. साक्षी म्हणते की काय अशी सिस्टम असते, पटकन देऊन टाकायची ना डेट. प्रिया म्हणते की तेच तर, पण काही करून अर्जुन तिथून निघणार नाही एवढंच बघ. साक्षी म्हणते की डोंट वरी, मी त्याला अशा जागेवर ठेवलंय ना, तिथून तो सुटणं इम्पॉसिबल आहे. प्रिया म्हणते की तरीही तुझ्या माणसांना सांग त्याच्यावर डबल लक्ष ठेवायला. साक्षी म्हणते की ठीक आहे, पण तुम्हाला कोर्टातून अपडेट देत राहा. तर इकडे त्या गुंडांनी अर्जुनला एका बंद खोलीत आणलेलं असतं. ते त्याला बांधून ठेवतात आणि त्याच्या तोंडावर रुमाल देखील टाकत असतात. तर तो गुंड साक्षीला फोन करून सांगतो की अर्जुनला आता इथं बांधून ठेवलंय. साक्षी म्हणते की ग्रेट, आणि तो बेशुद्ध आहे ना? गुंड म्हणतो की हो. साक्षी म्हणते की ठीक आहे, त्याला बेशुद्धच ठेवा, कारण तो जर शुद्धीवर आला तर ते तुमच्यासाठी चांगलं नसणार आहे. आणि तो जागा होत असेल असं जर तुम्हाला वाटलं तर त्याला पुन्हा एकदा बेशुद्ध करा. आता काही झालं तरी तो सुटणार नाही, याची जरा खबरदारी घ्या. तर इकडे सायली आणि कुसुमताई देखील तिथं आलेल्या असतात. त्या अर्जुनची गाडी बघतात आणि सायली या कुसुमताईला म्हणते की कुसुमताई, अर्जुन सरांना इथं का आणलं असेल? चला आपण जाऊन बघूयात. कुसुमताई म्हणते की अगं थांब, आपल्याला असं जाता येणार नाही. ही माणसं आपल्याला बघून काय करतील काही सांगता येत नाही. आपण एक काम करूया, आपण तिकडनं जाऊयात. तर इकडे चैतन्य मात्र कंटिन्यू अर्जुनला फोन लावत असतो. तर इकडे सायली आणि कुसुमताई घरात घुसण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचवेळी सायलीला ठेच लागते. सायली मोठ्याने ओरडते, त्यामुळे गुंड देखील बाहेर येतात. सायली आणि कुसुमताई झाडाच्या आडोशाला लपतात. सायली कुसुमताईला म्हणते की सरांना नक्कीच इथे ठेवलं असणार. कुसुमताई म्हणते की आपण फोन करूयात का पोलिसांना? सायली म्हणते की नाही नको, आपल्याकडे एवढा वेळ नाहीये. अगं सरांना काही झालं तर? कुसुमताई म्हणते की अगं मग करायचं काय? सायली म्हणते की 1 मिनिट.
सायली आजूबाजूला बघू लागते आणि सायलीला एक कल्पना सुचते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, जज साहेब विचारत असतात की मिस्टर अर्जुन सुभेदार कुठे आहेत. इकडे सायली मात्र अर्जुनकडे आलेली असते. अर्जुन बेशुद्ध असतो. सायली अर्जुनला उठवण्याचा प्रयत्न करत असते, तर जज साहेब म्हणत असतात की अर्जुन सुभेदार यांची मी आता वाट बघू शकत नाही. चैतन्य म्हणत असतो की प्लीज सर, थोडा वेळ द्या. इतक्यातच सायली आणि अर्जुन दोघंही कोर्टात येतात. अर्जुन मागूनच म्हणतो की त्याची काहीही गरज नाही. अर्जुनला कोर्टात आलेलं बघून नागराज आणि प्रिया मात्र खूपच घाबरतात. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.